मित्रांनो, SIP चांगली का SWP चांगली? हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हालाच उत्तर मिळेल की तुमच्यासाठी कोणता योग्य प्लॅन आहे. हे दोन्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आहेत त्यांच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. वेळ न घालवता पटकन बघूया. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एखाद्या फंडमध्ये मी फिक्स्ड अमाऊंट फिक्स टाइम पिरियडला इन्व्हेस्ट करत जाणार. म्हणजे ती 1 महिन्याला असू दे, 3 महिन्याला असू दे, 6 महिन्याला असू दे किंवा 12 महिन्याला असू दे, याला म्हणायचं SIP. आणि SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. म्हणजे एखाद्या फंडमधून मी जे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहे ते फिक्स टाइम पिरियडला एक सम अमाऊंट त्याच्यातील मी विड्रॉ करून घेणार, याला म्हणायचं SWP. हे दोन्ही सिंपल अर्थ होते. आता मी एक एक्झाम्पल सांगून तुम्हाला पटकन समजावते. SIP म्हणजे मी असं ठरवलं की XYZ या फंडमध्ये मी प्रत्येक महिन्याला 1000 रुपये इन्व्हेस्ट करत जाणार, फिक्स टाइम पिरियडला आणि फिक्स अमाऊंट आली. SWP म्हणजे मी आत्ता एखाद्या फंडमध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि मी असं ठरवलं की प्रत्येक महिन्याला मी यातून 50,000 रुपये विड्रॉ करणार, याला म्हणायचं SWP. आता तुमच्याकडे कोणता फंड अवेलेबल आहे त्या फंडच्या अनुसार तुम्ही ठरवा तुम्हाला SIP करायची का SWP करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर SIP करत आहात तर तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे आणि जर तुम्ही SWP करत आहात तर तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.